सोलापुरातील नागरिकांना व्यवसाय करता यावेत या उद्देशाने अल्पदरात सोलापूर शहराच्या हद्दीत पालिकेच्या मालकीच्या जागेत पालिकेने मेजर आणि मिनी गाळे शॉपिंग सेंटर बांधून ते ठराविक कालावधीसाठी भाड्याने देण्यात आले। त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून सोलापुरातील विकास कामे करण्यात येतात। मध्यंतरी कडक वसुली मोहीम राबवत पालिकेच्या मेजर आणि मिनी गाळे धारक बाकीदारांना नोटिसा देऊन त्यांचे गाळे सील करण्यात आले। परंतु दुसरीकडे महापालिका प्रशासन मात्र शासनाच्या नगर विकास विभागाने काढलेल्या GRची अंमलबजावणी करत नसल्याचं व्यापाऱ्यांमधून बोललं जात आहे। पालिकेच्या भूमी मालमत्ता विभागाकडून मेजर आणि मिनी गाळे धारकांना आपल्या कर्मचाऱ्यांकडून बिलं देणं, भाड्याची वसुली करणं ही कामं करण्यात येतात। परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। पालिकेच्या वतीने देण्यात आलेली जी बिलं आहेत ती चुकीची दिली गेली आहे। शॉपिंग सेंटर मधील 15 शॉप असतील तर 10 जणांना बिल आणि काहींना नोटिसा दिल्या गेल्या नाहीत। मिनी गाळे धारकांना 19 पासून नवीन रेटचं भाडं वसुली करण्यात येत आहे। वास्तविक 2022 पर्यंत मिनी गाळे धारकांनी पूर्ण भाडं भरलेलं आहे। लवकरच यात सुधारणा होऊन मेजर आणि मिनी गाळे धारक, महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यात समन्वय ठेवून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने प्रयत्न व्हावेत अशी सर्वसामान्य सोलापूरकरांची अपेक्षा आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।